नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेपळे. मित्रांनो, राशन कार्डमध्ये तुम्ही एखाद्या सदस्याचं नाव ॲड करायचं असेल तर ते नाव तुम्ही ॲड करू शकता. काही सुधारणा करायची असेल सुधारणा करू शकता किंवा डिलीट करायचं असेल तर डिलीट सुद्धा करू शकता, ते पण मित्रांनो घर बसल्या. मित्रांनो, राशन कार्ड संदर्भातली ऑलरेडी आपण चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. भरपूर सारे व्हिडिओ आहे मित्रांनो. त्यामध्येच मित्रांनो मेरा राशन 2.0 या ॲपवरती सुद्धा आपले अगोदरती 1 किंवा 2 व्हिडिओ झालेले आहे या राशनबद्दल. मित्रांनो, या ॲपबद्दल मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अलग अलग जे ऑप्शन आहे ते तुम्हाला कशा प्रकारे वापरायचे याबद्दलची माहिती देत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला नाव ॲड करायचं किंवा मित्रांनो ते डिलीट करायचं किंवा मित्रांनो काही चेंजेस करायचं असेल तर ते कशा प्रकारे करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोरवर यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर सर्च करा मेरा राशन 2.0 मोबाईल ॲप. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर मित्रांनो मेरा राशन 2.0 तुमच्यासमोर ओपन होईल. याला इन्स्टॉल करा. मी अगोदरच मित्रांनो इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे मला ओपनचा ऑप्शन दिलेला आहे. इन्स्टॉल झाल्याच्यानंतर मित्रांनो याला ओपन करा. ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲप जे आहे ते ओपन होईल. मित्रांनो, ॲप ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन पत्ता पर्याय दिसेल, ज्यामध्ये बेनिफिशरी युजर्स याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो तुमच्या राशन कार्डमध्ये जितकेही सदस्य असतील कुठल्याही एका सदस्याचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. खाली कॅप्चा दिसेल, कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. याच्यासाठी मित्रांनो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. आलेला OTP इंटर करण्यात टाकून घ्या. मित्रांनो, OTP टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय पर्याय दिसेल, व्हेरीफाय करा. व्हेरीफाय करायच्यानंतर OTP सफलतापूर्वक सत्यापित झालेला आहे, याला ओके करा. ओके करायच्या नंतर क्रिएट एमपिन म्हणून तुम्हाला विचारलं जाईल. तुम्ही क्रिएट एमपिन करायचं असेल तर करू शकता, नाहीतर डायरेक्ट स्किप सुद्धा करू शकता. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता तुमचं जे लोकेशन आहे ते तुम्ही इथं चालू करू शकता किंवा नाही चालू केलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो तुमचं इथं राशन कार्ड ओपन झालेलं आहे. आता या राशन कार्डला मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे टच केलं तर मित्रांनो या राशन कार्डमध्ये जितके मेंबरचे तुमचे नाव आहे ते सुद्धा तुम्हाला इथं पाठीमागच्या भागामध्ये दाखवले जाईल. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता भरपूर सारे ऑप्शन आहे. आता मित्रांनो आपल्याला मेन जे पाहायचं आहे यामध्ये तुम्हाला मॅनेज फॅमिली डिटेल्स. आता मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये तुम्हाला टोटल मेंबर इथं दाखवले जाईल, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो पाहू शकता आता तुम्हाला इथं राशन कार्ड मेंबर जे आहे राशन कार्डमध्ये जितके मेंबर असतील ते तुम्हाला इथं दाखवले जाईल. इथं दाखवल्याच्या नंतर मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस जर करायचे असेल, उदाहरणार्थ समजा मी एक मेंबरचं इथं सिलेक्ट करतो. यामध्ये मित्रांनो आपण बघितलं तर डोळ्याचा आयकॉन आहे, याच्यावरती जर का क्लिक केलं तर इथं ते मित्रांनो तुम्ही फादर नेम टाकू शकता, जेंडर टाकू शकता, डेट ऑफ बर्थ तुम्हाला जे बदलायचे असेल ते टाकू शकता, रिलेशन काय आहे ते टाकू शकता, त्यानंतर इन्कम ॲन्युअल इन्कम किती आहे ते टाकू शकता, आधार नंबर टाकू शकता आणि मोबाईल नंबर टाकू शकता या सदस्याचं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरा एक खाली तुम्हाला दिलेला आहे, इथं पाहू शकता एक तुम्हाला पेन्सिलचा आयकॉन सुद्धा दिलेला आहे. आता या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक केलं तर पाहू शकता डू यू वॉन्ट टू लाईक टू अपडेट फॅमिली मेंबर. तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला फॅमिली मेंबर जे आहे ते अपडेट करायचं आहे का, तर येसवरती तुम्हाला अपडेट करायचं असेल तर येस करायचं आहे आणि अपडेट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जर का तुम्हाला एखाद्या मेंबरचं नाव जे आहे ते डिलीट करायचं आहे तर डिलीट जर करायचं असेल तर इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही एक डिलीटचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो तुमच्या राशन कार्डमधून जे आहे हा तुमचा जो मेंबर आहे ज्याचं नाव तुम्हाला कमी करायचं तो डिलीट होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तो पाहू शकता. आणि जर का मित्रांनो तुम्हाला आता नवीन मेंबर सुद्धा ऍड करता येतो, नवीन मेंबर ऍड करायचा असेल तर तुम्ही इथे वरती पाहू शकता ऍड न्यू मेंबर अशा प्रकारे एक ऑप्शन येईल. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता पर्सनल डिटेल्स टाकायची. मित्रांनो सर्वात अगोदर इंग्लिशमध्ये तुम्हाला त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे आधार कार्डनुसार. त्यानंतर मित्रांनो लोकल लँग्वेज म्हणजेच आपल्या मराठीत नाव टाकून घ्या. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल अदर जे असेल ते. त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर खाली एज म्हणजे वय टाका. त्यानंतर मदर्स नेम इंग्लिशमध्ये तुमच्या आईचं नाव जे आहे ते इथं टाकायचं आहे. त्यानंतर मदर्स नेम जे आहे ते इन लोकल लँग्वेज म्हणजेच मित्रांनो मराठीत सुद्धा तुमच्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं फादर नेम म्हणजे वडिलाचं नाव विचारलं जाईल ते सुद्धा इंग्लिशमध्ये आधार कार्डनुसार टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फादर्स नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे मराठीत सुद्धा आपल्याला इथं आपल्या जे फादरचं नेम असेल ते टाकून घ्या, वडिलाचं नाव. त्यानंतर मॅरिटल स्टेटस आपल्याला इथं निवडायचं आहे, ज्यामध्ये आपण डिवोर्स आहात, करंट मॅरिड आहात किंवा मित्रांनो विधवा आहात, विधवा विधूर जे असेल ते तुम्ही इथं टाकून घेऊ शकता किंवा नसेल तर नो मॅरिड करा. त्यानंतर नॅशनॅलिटी आपल्याला सिलेक्ट करायची आहे, तर आपण मित्रांनो इथं इंडियन आहात तर इंडियन करायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे एक टाकून घ्यायचा आहे. खाली एक ईमेल ID टाका आणि तुम्हाला एक नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही नेक्स्ट करत गेला तर त्यानंतर मित्रांनो या मेंबरची तुम्हाला संपूर्ण जी आहे माहिती इथे द्यावं लागणार आहे, ज्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट अपलोड असेल, त्यानंतर मित्रांनो पासपोर्ट एक फोटो असेल, अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला इथं द्यावं लागणार. त्यानंतर फॅमिली मेंबर जे आहे त्या इथं ॲड होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण
या ॲपमध्ये हा ऑप्शन जो आहे तो आपण समजून घेतलेला आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो याच ॲपमध्ये आणखीन सुद्धा ऑप्शन आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.